आपल्या जिवलग क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीलाताई, सचिव रजनीताई, माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, सुप्रभात. या नववर्षामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्याशी एका वेगळ्या विषयावर संवाद साधू इच्छितो. या संवादाचं मी नाव ठेवलेलं आहे एका नव्या दिशेचा शोध. हे नाव का ठेवलं हे तुम्हाला आपोआप कळेलच. 18 डिसेंबरला मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली गेली. थोडासा गदरोळ माजला. रात्री 10 वाजता मी जेव्हा सहज व्हॉट्सअप चेक करत होतो तेव्हा ते वाचल्यावर मी थोडंसं विषण्ण झालो. मी डॉक्टर शिवदेना रात्री कळवून टाकलं की माझं नाव या व्हॉट्सअप ग्रुपवरनं तुम्ही कमी करून टाका. त्यांचा 10:15 वाजता मला फोन आला की बाळासाहेब तुम्ही असं करू नका, आणि तिकडे डॉक्टर ओडेकर सुद्धा म्हणतात आपलं नाव कमी करा, तर असं आपण करू नये, आपण आपलं चालू ठेवावं. आणि मग त्यांनी जे काही 5 मिनिटं माझ्याशी बोलले की हे लोक सर्वजण व्हॉट्सअप ग्रुपवर राजकारणाची चर्चा का करतात, कारण नसताना त्यातनं आपल्या मैत्रीमध्ये बाधा येते, मन कलुषित होतात, वादंग माजतं, आणि राजकारणाची चर्चा करून आपल्याला काय मिळतं? तुमच्या आमच्या मताला काही देशामध्ये काही किंमत आहे का? आम्ही इथं वाद घालतो, राजकारणी लोक एकमेकावर सकाळी टीका करतात आणि रात्री एकत्र असतात, तेव्हा देश हा राजकारणी चालवत असतात. आपण आपलं काम बघून घ्यावं. हे झाल्यानंतर त्या दिवशी रात्री मित्रांनो मला जवळजवळ 12 वाजेपर्यंत झोप नाही आली. माझं विचारचक्र सुरू झालं की खरंच लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मताला किंमत असती का नसती, आणि या प्रश्नाकडं आपण थोडंसं वेगळ्या नजरेने बघू शकतो का, असं एक माझ्या मनात विचार सुरू झाले की देशामध्ये राजकारणाचे विषय वेगळे आणि समाजकारणाचे वेगळे, देशाचे वेगळे, असं काही विषयांमध्ये आपण वेगळं करू शकतो का? मला आठवलं की 19व्या शतकामध्ये जेव्हा ज्योतिबा फुलेंनी बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे ही चळवळ सुरू केली, त्यावेळच्या वातावरणाप्रमाणे अपेक्षितप्रमाणे त्यांना प्रचंड विरोध झाला. समाजातल्या ब्राह्मणांनी विरोध केला, पण काही मूढभर ब्राह्मण जे होते त्यांनी ज्योतिबांना पाठिंबा दिला. त्यावेळी जे मेजॉरिटी ब्राह्मण होते त्यातले काही ज्येष्ठ ब्राह्मणांनी नक्कीच या मूढभर ब्राह्मणांना असाच सल्ला दिला असेल का रे बाबांनो, तुम्ही आपल्या जातीमध्ये कशाला भांडणं लावताय आणि कशाला एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करताय? असं करून आपल्याला चालेल का? समाजामध्ये जर विकास व्हायचा असेल तर सर्व प्रकारच्या विचाराला आपण स्थान दिलंच पाहिजे. टिळक आगरकरांचा सुद्धा वाद हा ऐतिहासिक आहे, तुम्हाला मला माहिती आहे. त्या दोघांच्या मध्ये कोणता स्वार्थ होता? काही पैशाचं देणं घेणं नव्हतं, पण दोघांमधला वाद हा इतका विकोपाला गेला होता की मरेपर्यंत दोघांनी एकमेकांचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. मग नागरिकांनी, माझा जो मनात प्रश्न निर्माण झाला, देशाच्या सामाजिक प्रश्नावर चर्चा करायची की नाही करायची? आपण असे काही विषयांचे भाग करू शकतो का? आता बघा, सरकारने जेव्हा आधार कार्डाचा उपयोग करून 5 वर्षामध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कमी केला, वाचवला. याचा फायदा लोकांना झाला, पण काही राजकीय पक्ष सुप्रीम कोर्टात या आधार कार्डाच्या विरुद्ध गेले. आता हा विषय राजकीय आहे का सामाजिक आहे, लोकांच्या हिताचा आहे का नाहीये? आपण 2-4 प्रश्न घेऊन याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. ट्रिपल तलाक, मुस्लिम समाजामध्ये कोट्यावधी महिलांच्या जीवनाशी निगडीत असा हा विषय. 70 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा याच्यावर कोणीही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, आणि त्यामुळे या मुस्लिम महिलांना कोणताही त्यामध्ये जो काही न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नव्हता. एखादा कितीही कट्टर मुस्लिम बाप असला तरी
त्याची मुलगी तरुण जेव्हा 2 मुलांना घेऊन घरी येते आणि बापाला सांगते की बाबा मला नवऱ्याने तलाक दिलेला आहे, त्या बापाला काय वाटत असेल? मग हा प्रश्नावर आपण एक नागरिक म्हणून चर्चा करायला पाहिजे की नको करायला पाहिजे? राम मंदिर फाळणी झाल्यानंतर बहुसंख्य हिंदू असलेला आपला भारत गेले 500 वर्षे याच्यावर आपले हा आस्थेचा विषय होता आणि हिंदू लोक आपल्याला न्याय मिळावा म्हणून झगडा देत होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा त्यांच्या मनासारखा निर्णय दिला जात नव्हता आणि आपलं स्वतःचं सरकार सुद्धा या विषयावर उदासीन होतं. मग हा विषय तुमच्या आमच्या आस्थेचा आहे की नाही आहे? जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन आले तेव्हा त्यांनीच डॉक्टर मनमोहन सिंगांना असा एक रिपोर्ट दिला होता की आपल्या देशामध्ये काळा बाजारामुळं 5 ते 6 लाख कोटी रुपये हे समांतर अर्थव्यवस्था म्हणून फिरत आहेत, ते रिझर्व्ह बँकेत परत येत नाहीये, म्हणजे हा काळा पैसा आहे. मग याच्यामुळं जर काळा पैसा फिरत असेल तर त्याचा फायदा देशाला काहीच मिळत नाही, कारण त्याचा कोणताही टॅक्स सरकारला मिळत नाही, इन्कम टॅक्स मिळत नाही, जीएसटी मिळत नाही. मग हा विषय देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे की नाही आहे? काश्मीरचं 370 कलम घ्या तुम्ही. ज्या कारणासाठी ते कलम दिलं गेलं होतं त्याच्यामुळे काश्मीरच्या लोकांचा खरंच फायदा झाला का? जर काश्मीर या राज्याचं तिथले जे स्थानिक नेते होते, अब्दुल्ला फॅमिली असेल, मेहबूबा मुफ्ता फॅमिली असेल, त्यांनी जर काश्मीरचा इतका विकास केला असता की स्वित्झर्लंडपेक्षाही काश्मीर जगात पॉप्युलर झालं असतं आणि काश्मीरमधल्या लोकांना न्याय मिळाला असता, त्यांची भरभराट झाली असती, तर मित्रांनो कुणीतरी 370 कलमाचा विषय काढला असता का? परंतु त्या नागरिकांनाही काश्मीरचा न्याय मिळत नव्हता. 600 संस्थानं विलीन झाली, भारतामध्ये एकरूप झाली. एकेकाळी हैदराबादला निजामाचं राज्य होतं, पण भारतात सामील झाल्यानंतर आज हैदराबाद असं कधी आपल्याला आठवतं का की इथं निजामाचं राज्य होतं? इतकं एकजीव झालेलं आहे. पण काश्मीर मात्र एकजीव नव्हतं, कारण ते एकजीव होऊ नये अशा प्रकारची कारवाई स्थानिक लोक करत होते आणि त्याला एक वेगळं ठेवलेलं होतं. तेव्हा हा प्रश्न हा आपल्या देश हिताचा आहे, तर याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे की नको करायला पाहिजे? हा विषय काही फक्त राजकारण्यांचा आहे का? अगदी लेटेस्ट आपल्या कृषी कायद्याचं उदाहरण घ्या की गेले 20 वर्ष या कायद्याबद्दल चर्चा सुरू आहे की या मंडईमुळं, ज्याला आपण एपीएमसी म्हणतो, शेतकऱ्यांना लुबाडलं जात आहे, कारण ते मॅन्डेटरी आहे. शेतकरी बाहेर दुसरीकडे विकू शकत नाही आणि त्यामुळे शेतकरी आपला नागावला जातोय. हे अगदी वाजपेयी सरकारपासून याच्यावर चर्चा सुरू होती. त्यानंतर 10 वर्ष मनमोहन सिंगांचं सरकार आलं. या सरकारामध्ये आपले महाराष्ट्रातले अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार सारखा कृषी तज्ज्ञ, त्यांच्याकडे ते कृषी खातं होतं. मग हा कायदा त्यावेळी जर पास झाला असता तर विषयच मिटला असता ना. ज्या प्रकारे कायदा काँग्रेसला पाहिजे किंवा शरद पवार साहेबांना पाहिजे, तो कायदा त्यावेळी का नाही पास झाला हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आता कोणीतरी त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे, या प्रचलित सरकारने घेतलेला आहे, तर त्याला विरोध का? आणि जर विरोध असेल तर हरकत नाही, उद्या मी या कायद्याला विरोध करू शकतो. मला जर असं प्रामाणिकपणे वाटलं की हा कायदा शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे तर मी नक्की विरोध करीन. पण मी त्याच वेळेला बाकीच्या नेत्यांना विचारेन की शरद पवार साहेब, तुम्ही तर एक तुमच्या पुस्तकाचं समर्थन केलं होतं, तुम्ही एक तुमची मुलाखत आम्ही पाहिलेली आहे, शेखर गुप्तानी इंडियन एक्सप्रेसचे माजी संपादक, त्यात त्यांनी तुम्ही स्पष्ट म्हटलंय की हे कायदे रद्द झाले पाहिजेत. तुम्ही काहीतरी एक भूमिका आम्हाला सांगा. केजरीवाल सरकार दिल्ली राज्यामध्ये हे या मोदी सरकारचे कायदे प्रारूप करतात, अंमलात आणतात आणि असेंब्लीमध्ये कायदा फाडतात. तर हे जे ढोंग हे जे राजकीय नेते करतात त्याची चर्चा आपल्यासारख्या लोकशाही देशामध्ये आपण करायची की नाही करायची? मित्रांनो, लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग खरंच किती असतो? आपला सहभाग प्रत्यक्ष नसतो. आम्ही आपले उमेदवार निवडून देतो, आपल्याला जो पक्ष आवडतो त्याचे आपण उमेदवार निवडून देतो. त्यानंतर या राजकारणामध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये
तुमचा आमचा सहभाग हा जवळजवळ नगण्य असतो. आणि माझं तर असं म्हणणं आहे की हे सोशल मीडियासारखं हे जे अत्यंत आधुनिक असं तंत्रज्ञान आपल्या हातात आलेलं आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, याचा उपयोग करून आपल्या देशातले नागरिक राजकारणामध्ये आपला सक्रिय सहभाग वाढवू शकतात. एकच उदाहरण घेऊया की दरवर्षी जेव्हा जेव्हा इलेक्शन्स येतात, मध्य राज्यातले असतील किंवा लोकसभेच्या असतील, तेव्हा लोक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आपली संपत्ती डिक्लेअर करावी लागते आणि आपल्यावर काही गंभीर गुन्हेगारीचे आरोप असतील तर ते सुद्धा आपल्याला त्या अर्जामध्ये द्यावं लागतं. त्या गुन्हेगार लोकांची नावं पेपरमध्ये येतात आणि मीडियामध्ये त्याची चर्चा होते. आणि मग नेहमीप्रमाणे मीडियामध्ये अशी चर्चा होते की कोणत्या पक्षाने किती गुन्हेगार लोकांना उमेदवारी दिलेली आहे. आणि मग शेवटी याचा दोष आपण राजकीय पक्षांना देतो. मग लोकांमध्ये स्पर्धा लागते. मी म्हणतो की या पक्षानं जास्ती गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे, ते म्हणतात नाही तुमच्या पक्षानं जास्ती लोकांना दिलेलं आहे. मूळ मुद्दा बाजूला राहतो. मूळ प्रश्न असा आहे की उद्या जर तुम्ही आम्ही जर ठरवलं की ज्या उमेदवाराला तो कितीही माझ्या जवळचा असो किंवा कितीही माझ्या पक्षाचा असो, याच्यावर जर आरोप असतील गुन्हेगारीचे, तर मी याला निवडून देणार नाही. आणि एकदा का इलेक्शनमध्ये यातले बहुतांश उमेदवार जर उद्या पडले तर पुढच्या निवडणुकीमध्ये एकही राजकीय पक्ष असल्या उमेदवारांना हात लावणार नाही. हे इतकं सोपं आहे. राजकीय पक्ष या उमेदवारांना तिकीट देतात कारण ते निवडून येण्याची खात्री असेल. तुम्ही आम्ही त्यांना मतदान करतो. का आपण मतं देतो? तर मी म्हणतो अरे तो माझ्या जातीचा आहे, अरे तो माझ्या पक्षाचा आहे, अरे तो महाराष्ट्रीयन आहे, अशी अनेक गोष्टी लावून तुम्ही आम्ही त्यांना निवडून देतो. म्हणून राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देत असतात. आपल्या देशात जो भ्रष्टाचार आहे तर तुमच्या आमच्यावर किती परिणाम होतो? कारण आपण आपल्यामध्ये आर्थिक ताकद असल्यामुळं उद्या पेट्रोल 100 रुपये जरी झालं तर तुम्ही आम्ही 1 किलोमीटर सुद्धा आपलं ड्रायव्हिंग कमी करणार नाही. आपण प्रत्येकानं घरं बांधलेली आहेत. ती घरं बांधताना कॉर्पोरेशनमध्ये आपला बिल्डिंग प्लॅन मंजूर होण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे. आपली बिल्डिंग बांधली की त्यानंतर त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्ही या भ्रष्टाचारावर मात करू शकतो कारण तुमची आमची ताकद आहे. पण गरिबाचं काय होतं? या भ्रष्टाचारामुळे त्याला रेशनवर धान्य मिळत नव्हतं, त्याला रॉकेल मिळत नाही, त्याला खतं मिळत नव्हती. हे जे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत, याच्याकडं आपण जर सगळे सुशिक्षित माणसं सुद्धा फक्त जातपात, धर्म, प्रांत हे बघून जर आपण बघायला लागलो तर मला वाटतं आपली लोकशाही ही बळकट होईल का हा प्रश्न आहे. आपल्या देशात आपण तुम्ही आम्ही बघतो कोणताही नेता ज्याच्यावर गंभीर आरोप आहे किंवा जो तुरुंगात आहे तो जेव्हा बेलवर सुटून येतो तेव्हा त्याचं स्वागत कसं केलं जातं? पुण्यामध्ये जेव्हा कलमाडी परत आले पुण्याला तेव्हा त्यांचं टोलेजंग स्वागत झालं. जळगावला जेव्हा सुरेश जैन परत येतात, बाहेर येतात, तेव्हा त्यांचं स्वागत केलं जातं. नाशिकमध्ये तोच प्रकार झाला. तेव्हा प्रश्न असा आहे की आपली निष्ठा कशाला आहे याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. माझी निष्ठा जातीला आहे का फक्त? माझी निष्ठा फक्त प्रांताला आहे का? माझी निष्ठा फक्त राजकीय पक्षाला आहे का? असायला हरकत नाही. पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. माझी निष्ठा काही मूल्याला जेव्हा असेल तेव्हा हे प्रश्न कमी होतील. आणि मी असं ठरवलं पाहिजे की जेव्हा माझी जीवनातली मूल्य आणि माझ्या जातीचा मनुष्य याच्यामध्ये जेव्हा संघर्ष होईल तेव्हा मी माझ्या मूल्यांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे. युरोप आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशामध्ये मित्रांनो जी लोकशाही आहे ती निरोगी लोकशाही आहे. भारतातली लोकशाही आपण निरोगी म्हणू शकतो का? भारतातली लोकशाही ही खरंच रोगट लोकशाही आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तुम्ही आम्ही बऱ्याच मित्रांनी संदीप वासलेकरांचं नाव ऐकलं असेल आणि त्यांनी जे एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे एका दिशेचा शोध. त्या पुस्तकाच्या नावावरूनच मी माझ्या भाषणाचं नाव आज ठेवलंय एका नव्या दिशेचा शोध.
आपल्या सर्व महाराष्ट्रीयन माणसांना अभिमान वाटावा अशी हा ग्रहस्थ आहे. मला वाटतं 55-60च्या दरम्यान असेल. हा ग्रहस्थ गेले कित्येक वर्ष ॲट एनी गिव्हन टाइम जगातल्या 50 कमीत कमी देशांना सल्ला देत असतो. देशांना, कुठल्याही खासगी कंपनीला नाही. आणि ते जेव्हा 7-8 वर्षापूर्वी नाशिकला आले, त्यांचं भाषण मी आणि सुरेखाने ऐकलं होतं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की मी त्याच देशाचं आमंत्रण स्वीकारतो जे आमंत्रण मला त्या देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, ॲटिमोस्ट डेप्युटी प्राईम मिनिस्टर, डेप्युटी प्रेसिडेंट याच्या खालच्या लोकांनी दिलेलं आमंत्रण मी स्वीकारत नाही. या लेव्हलचं काम हा मनुष्य करतो. आणि त्यांनी त्या पुस्तकात ज्या काही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या थोड्याशा जर आपण पाहिल्या तर बघा, आपलं एक पहिलं मूल्य असलं पाहिजे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. याच्यामध्ये भारतामध्ये काय परिस्थिती आहे? ऑल आर इक्वल असं आपण म्हणतो, पण वी नो सम आर मोर इक्वल असं आपण पाहतो. अमेरिकेमध्ये जेव्हा जॉर्ज बुश ज्युनियर हे जेव्हा अध्यक्ष होते त्यांचा सख्खा भाऊ टेक्सास प्रांताचा गव्हर्नर होता. गव्हर्नर म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण त्याला चीफ मिनिस्टर म्हणतो. तर या गव्हर्नरची मुलगी एकदा केमिस्टच्या दुकानात जाते आणि डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन देऊन ती औषध खरेदी करते आणि निघून जाते. ती गेल्यावर तो केमिस्ट जेव्हा ते प्रिस्क्रिप्शन नीट पाहतो त्याच्या लक्षात येतं की ते प्रिस्क्रिप्शन हे फॅब्रिकेटेड होतं, हे अस्सल नव्हतं. तो पोलिसांना फोन करतो. पोलीस त्या मुलीला अटक करतात, कोर्टात उभं करतात आणि कोर्ट त्या मुलीला दंड करतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या केमिस्टला, त्या पोलिसाला आणि जज्जाला हे पूर्ण माहिती होतं की आपण ज्या मुलीशी ट्रीट करतो आहोत ती या प्रांतातल्या गव्हर्नरची मुलगी आहे आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपतीची पुतणी आहे. पण कुणीही मागं कचरत नाही, कारण अमेरिकेतल्या लोकांची जी निष्ठा आहे, कायद्यासमोर सर्व समान आहेत. ब्रिटिशचे पंतप्रधान एकदा परदेशी चालले होते आणि त्यांच्या गाडीतनं पुढं मागं सिक्युरिटीची गाडी ते विमानतळाकडे चालले होते आणि ड्रायव्हरच्या लक्षात येतं की त्यांना थोडा उशीर होतोय आणि वाटेत ट्रॅफिक आहे. इंग्लंडमध्ये पंतप्रधानासाठी ट्रॅफिक थांबवायची पद्धत नाहीये. रस्त्याच्या मध्ये आपण ज्याला बसेससाठी खास रस्ता केलेला असतो त्या रस्त्यात तो ड्रायव्हर गाडी घालतो, विमानतळावर जातो. पंतप्रधान जेव्हा परत येतात तेव्हा पंतप्रधानाच्या ऑफिसला ट्रॅफिक डिपार्टमेंटकडनं दंडाची रक्कम सांगितली जाते. हे फक्त ब्रिटनमध्ये होऊ शकतं. आणि त्या पुस्तकात मी आता विसरलो, स्वीडन किंवा नॉर्वेची गोष्ट आहे. त्या देशामध्ये एक महिला लीडर ऑफ ऑपोजिशन असते. त्या देशाच्या नियमाप्रमाणे लीडर ऑफ ऑपोजिशनला सरकारी कामासाठी खर्च करण्यासाठी काही बजेट मंजूर केलेलं असतं आणि त्यासाठी त्याला एक वेगळं आपल्या भाषेत एटीएम कार्ड दिलेलं असतं. एकदा ही महिला एका मॉलमध्ये जाते आणि काही खाजगी सामान विकत घेते स्वतःसाठी आणि गडबडीत चुकून आपलं पर्सनल एटीएम कार्ड द्यायच्या ऐवजी ती गव्हर्नमेंटचं कार्ड देते. आता आपण मॉलमध्ये जातो आणि बिग बाजारमध्ये आपण बघतो 4-5 काउंटर्स असतात. ती जाते, पण तो काउंटरवर जो मनुष्य असतो किंवा महिला असेल त्याच्या ती तो ओळखत असते की ही लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, शी वॉज अ पॉप्युलर लेडी. तर या महिलांनी खाजगी सामान विकत घेतलं आणि सरकारी कार्ड वापरलं हे त्या काउंटरवरच्या व्यक्तीच्या लक्षात आल्यावर तो तक्रार करतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, द लेडी हॅड टू लिव्ह द पोस्ट ऑफ लीडर ऑफ ऑपोजिशन. त्यावेळेला त्या देशामध्ये अशी परिस्थिती होती की जे सरकार होतं ते पडण्याची शक्यता होती आणि ते जर पडलं असतं तर ही बाई पंतप्रधान झाली असती. पण त्या बाईला एका चुकीसाठी हे करावं लागलं, कारण नागरिक खोटेपणा सहन करत नाहीत. आता दुसरी मूल्य घ्या, भ्रष्टाचार. आपण सगळेजण टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफला ओळखतो. एकेकाळी ती या विश्वामध्ये महिलांमध्ये ती टेनिस सम्राज्ञी होती. त्याचबरोबर तिच्या अतिशय ग्रँड पर्सनॅलिटीमुळे शी वॉज व्हेरी पॉप्युलर थ्रूआउट द वर्ल्ड. तिला एक मॅच जिंकली या US ओपन किंवा विम्बल्डन सारख्या तर काही $1 मिलियन मिळायचे. तिचं इन्कम टॅक्सचं मॅटर तिचे वडील बघायचे. एकदा त्या देशातल्या जर्मनीमधल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या लक्षात आलं
की त्या वडिलांनी जे इन्कम टॅक्सचे कागद दिले होते त्याच्यात काही ते गडबड केलेली होती टॅक्स चुकवण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, द फादर अल्टिमेटली एंडेड इन जेल. कल्पना करा, आपल्या देशामध्ये समजा हीच गोष्ट झाली आणि सचिन तेंडुलकरचे वडिलांच्यावर हा आरोप झाला. तुम्हाला असं वाटतं का की सचिन तेंडुलकरचे वडील तुरुंगात जातील? असं होणार नाही. तुम्हाला माहित नाही, पण नेहरूंच्या काळामध्ये किंवा इंदिरा गांधींच्या काळामध्ये जगजिंदर राम आपले मंत्री इन्कम टॅक्स त्यांनी 3 वर्ष भरला नव्हता आणि त्याचं एक्सप्लेनेशन सरकारतर्फे असं दिलं गेलं की ते विसरले म्हणून. तर आपली ही जी लोकशाही आहे यामध्ये आणि पाश्चिमात्य देशामध्ये किंवा जपानसारख्या देशामध्ये जी निरोगी लोकशाही आहे ती आपल्या देशात दुर्दैवानं नाहीये. नैतिकदृष्ट्या सुद्धा त्या लोकांना नेता हा निष्कलंक लागतो. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा बिल क्लिंटन अमेरिकेमध्ये अध्यक्ष होता, 2 टर्म होता, त्यावेळी 8 वर्ष अमेरिकन इकॉनॉमी अगदी बूमिंग होती आणि क्लिंटनच्या पर्सनॅलिटीमुळे ही वॉज व्हेरी पॉप्युलर प्रेसिडेंट. अमेरिकेतलं समाजातलं स्त्री पुरुषांचे संबंध हे अगदी मोकळे असतात आणि देर इज अ फ्री सेक्शुअल रिलेशन, त्यात ते समाज मान्य आहे. मात्र एकदा कोणी लग्न केलं तर ती व्यक्ती ही सपोज टू बी फेथफुल टू हिज ऑर हर पार्टनर. बिल क्लिंटनचे संबंध त्याच्या सेक्रेटरीचे आहे असा त्याच्यावर आरोप झाला. त्या आरोपाबद्दल अमेरिकन लोकांना काही ऑब्जेक्शन नव्हतं, कारण त्यांच्या दृष्टीनं तो प्रश्न क्लिंटनचा आणि त्याच्या बायकोचा होता, ते बघून घेतील. पण बिल क्लिंटन म्हणला की माझे संबंध त्या मोनिका बरोबर नव्हते आणि तो खोटं बोलला म्हणून त्याच्यावर इम्पिचमेंटचा आरोप सुरू झाला. एकाही मित्रांनो बिल क्लिंटनच्या चाहत्यापैकी किंवा आपल्या भाषेत भक्तापैकी एकानंही त्याचं समर्थन केलं नाही. फक्त लोकांनी काय केलं, तो खटला सुप्रीम कोर्टातला बिल क्लिंटनला स्वतःच्या पैशाने लढवावा लागला. बिल क्लिंटनला लोकांनी वर्गणी काढून $1 मिलियन गोळा करून दिले. यू डिफेंड युअर सेल्फ बट यू मस्ट प्रूव्ह युअर इनोसन्स. इफ यू आर गिल्टी वी आर नॉट गोइंग टू सपोर्ट यू. तर हा जो देशहित जे पाहिलं जातं, नैतिकता, आणि दुसरा गोष्ट आहे देशहित. आता अमेरिकेमध्ये गेली कित्येक वर्ष दरवर्षी 70 देशातनं माणसं जातात आणि त्यातली बहुतेक माणसं त्याचे नागरिक होतात. एकदा ते नागरिक झाले किंवा तो कुठल्याही देशातनं आला तर तो अमेरिकन असतो आणि अमेरिकन हित हे त्याच्या दृष्टीनं सर्वोच्च असतं. ट्विन टॉवरवर हल्ला झाला, त्याचा संताप सगळ्या अमेरिकेने, ते कुठल्याही जरी देशातनं आले असले तरी तो व्यक्त केला. भारतात काय होतं, जेव्हा 26/11चा हल्ला बॉम्बेवर झाला, बॉम्ब हल्ला झाला, अनेक लोकांना त्यावेळेला कसाब जर जिवंत सापडला नसता तर ते जे 8 लोक पाकिस्तानने पाठवलेले होते त्या सगळ्यांच्या जवळ कागदपत्र अशी दिली गेली होती की ते सगळे हिंदू टेररिस्ट आहेत आणि तो डाव त्यांचाही होता आणि दुर्दैवाने आपल्या सरकारचा सुद्धा होता. परंतु कसाब जिवंत सापडला, त्यामुळे सगळं त्यांचं बिंग उघडं पडलं. तेव्हा आपल्या देशामध्ये आपल्या देशातले नागरिक जर देशहिताच्या विरुद्ध काम करत असतील तर ही चर्चा नागरिकांनी केली पाहिजे की नको, हा आपल्या देशहिताचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आहे की समझोता एक्सप्रेसवर हल्ला झाला, तो हल्ला हिंदू टेररिस्टने केला असं पटवायचा प्रयत्न त्यावेळचं सरकार करत होतं. युनायटेड नेशन सांगतं आणि अमेरिकेमध्ये जेव्हा हेडली पकडला गेला आणि त्यानं जेव्हा साक्ष दिली की समझोता एक्सप्रेसचा हल्ला त्याचा तो वन ऑफ द मास्टर माइंड्स होता आणि तो पाकिस्तानी घडून आलेला होता. म्हणजे देशाच्या हिताच्या विरुद्ध आपल्या देशातली जर माणसं अशा प्रकारे वागायला लागली तर आम्ही गप्प बसायचं का? मोदींना हटवण्यासाठी एक माजी केंद्रीय मंत्री पाकिस्तानला जातो आणि त्या टीव्हीवर असं सांगतो की मोदींना हटवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. म्हणजे मित्रांनो, आपण इतिहासामधनं काहीच शिकलो नाही. आपापसातल्या मारामाऱ्या मिटवण्यासाठी बाहेरच्या माणसाला बोलवायचं
हा जो इतिहास गेले 2000 वर्ष आपण पाहिलेला आहे त्याच्यातनं आपण काहीच शिकायचं नाहीये का? तेव्हा माझ्या दृष्टीनं हा जो नवीन जे हे सोशल मीडिया आलेलं आहे ते जर आपण कल्पकतेनं जर वापरलं तर आपल्या देशाच्या लोकशाहीला आपण एका नव्या दिशेने घेऊन जाऊ असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कल्पना करा की अमिताभ बच्चन सारखा मनुष्य माझ्या मनात सहज विचार आला. तो राजकारणात नाहीये पण त्याला लाखो फॉलोअर्स आहेत त्याच्या ट्विटरला. त्यानं उद्या जर एखादी चळवळ घेतली जसं अण्णा हजारे चळवळ घेतली आणि लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर उद्या अमिताभ बच्चननी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध समजा एक चळवळ सुरू केली. आता सिस्टीम भ्रष्टाचार हा जवळजवळ 80-90% या सरकारने कमी केलाय पण अजूनही सरकारी ऑफिसमधला भ्रष्टाचार अजूनही थांबलेला नाहीये. आणि मी म्हटलं तसं याच्यात जास्ती हाल होतात ते गरिबाचे हाल होतात. राजीव गांधीच म्हणाले होते की जेव्हा सरकार ₹1 गरिबाच्यासाठी पाठवू इच्छितं तेव्हा त्यातले 85 पैसे हे मध्ये भ्रष्टाचारात गडप होतात आणि त्या बिचाऱ्या शेवटी माणसाला 15 पैसे मिळतात. तर सरकारी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कल्पना करूया आपण की उद्या अमिताभ बच्चननी एक त्याच्या ट्विटरवर ही चळवळ सुरू केली आणि देशातल्या सगळ्या तरुण लोकांनी जर ही चळवळ उचलून धरली तर परिणाम होऊ शकतो. आणि हा कारण या टाईपच्या गोष्टीला तुम्ही आम्ही नागरिकांनी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्या समाजामध्ये जे काही अनेक इव्हिल्स आहेत ते दूर करायचे असतील तर मला असं वाटतं की हे जे सोशल मीडिया आहे त्याचा उपयोग आपण निश्चित करू शकतो आणि एका नव्या दिशेने आपल्या भारताची वाट झाल्याशिवाय होणार नाही. माझ्या मनात विचार आले आणि असं वाटलं की तुमच्याशी त्यावर बोलावं आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला नववर्षाचं शुभेच्छा देतो. आणि गेल्या वर्षी जे काही कोरोनाचं मळप आलं होतं ते नववर्षात दूर हो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य सुधारो अशा शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद.